नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा 100% बंद यशस्वी. भव्य मूक मोर्चाद्वारे तहसीलदार दिग्रस यांना दिले निवेदन. आज दिनांक 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया केमिस्ट बंदला दिग्रस येथे 100% समर्थन मिळाले. सकाळी 10 वाजता दिग्रस येथील हिंदुस्तान मेडिकल येथून दिग्रस तालुक्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य मूक मोर्चाद्वारे तहसील कार्यालय दिग्रस येथे पोहोचले. तहसीलदार मयूर राऊत यांना निवेदन त्यांनी दिले. निवेदनामध्ये ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषधीपासून देश वाचवा या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सुनील हरसुलकर, औषधी विक्रेता संघ दिग्रसचे अध्यक्ष इद्रिस डोसानी, सचिव सावन अशोक राठोड, कोषाध्यक्ष संजू लोखंडे तसेच रुपेश तळोकार, अनिस नौरंगाबादे, ओवेश डोसानी, आशिष काळे, सात शेख, गौरव केशरवाणी, रोशन जयस्वाल, ऋषभ बोरा, किरण ढाले, विक्की बसरैया, शुभम जामकर, शुभम दुधे तर ग्रामीण भागातील दिगंबर ठाकरे, मिलिंद तुंडलवार यांच्यासह दिग्रस तालुक्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे पुकारलेल्या बंदमध्ये आम्ही सर्व दिग्रसचे केमिस्ट संपूर्णपणे सहभागी झालेलो आहोत. या निमित्ताने आम्ही एक मूक मोर्चा काढून दिग्रस तहसील ऑफिसला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे. यांच्यामार्फत आम्ही पंतप्रधान साहेबांना हे आम्ही सूचित करू इच्छितो की 2018 व 2020मध्ये त्यांनी कोविडच्या सदृढ परिस्थितीत जे GR काढला होता ऑनलाईनसाठी तो रद्द करण्यात यावा, जेणेकरून सगळ्या केमिस्टांचा आणि सगळ्या लोकांचा त्याच्यातनी फायदा झाला पाहिजे. कारण औषधी ही आपल्या याच्याशी निगडीत आहे, त्याच्यामुळे रुग्णांशी निगडीत आहे, त्यांच्या तब्येतीशी निगडीत आहे. आणि ऑनलाईनमध्ये स्पुरियस ड्रग येतात आणि खूप खराब औषधीसुद्धा येते. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कायदा जे आम्हाला लागू होतो ते तिथं होत नाही. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांनी हे पूर्णपणे ऑनलाईनचा कायदा रद्द करावा. केमिस्ट एकता जिंदाबाद. ऑनलाईन औषधी विक्री बंद झालीच पाहिजे. केमिस्ट एकता जिंदाबाद. ऑनलाईन औषधी बंद झालीच पाहिजे. ऑनलाईन औषधी बंद झालीच पाहिजे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.